या व्हिडिओमध्ये आपण जर कोणत्याही संख्येला शून्याने भाग दिले किंवा शून्याने कोणत्याही संख्येला भाग दिलं तर याचं उत्तर काय येईल हे आपण बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण स्पर्धा परीक्षा म्हणा 9वी 10वी हे 9वी 10वीचे जे प्रॉब्लेम असतात त्या प्रॉब्लेममध्ये ह्या टाईपचे उदाहरण येतात। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एक उदाहरण बघू। समजा अंशामध्ये शून्य असेल तर त्याची किंमत काय आहे। आता 0 भागिले 120 किंवा 12 जे घ्यायचे ते घ्या। आता कोणत्याही संख्येच्या अंशस्थानी जर समजा अपूर्णांकाच्या अंशस्थानी जर 0 असेल तर त्याची किंमत काय असणार विद्यार्थी मित्रांनो, 0 असणार आहे, हे लक्षात ठेवायचं। आता उदाहरणार्थ आपण समजा कोणताही दुसरा एखादा उदाहरण घेऊन बघू। आता 0 आपल्याला कोणती संख्या घेता येईल। इथं समजा आपण 24 घेतली, बरोबर। तर याचं उत्तर काय असणार आहे, अंशात 0। तर विद्यार्थी मित्रांनो, असं लक्षात ठेवायचं की आता डोक्यावर 0 तर त्याची किंमत काय असणार आहे, 0च, बरोबर। आता आपल्याला अंशात 0 असेल त्यावेळेस आपल्याला त्या अपूर्णांकाची किंमत काय असणार आहे, 0 असणार आहे। तर आपण आता एखादं समजा जर 24 भागिले 0 ह्या टाईपचं उदाहरण आलेलं असेल तर त्याचं उत्तर काय असणार आहे। जर छेदामध्ये 0 असेल तर त्याची आपल्याला किंमत काढता येणार नाही, म्हणजे अनडिफाईंड, म्हणजे निश्चित करता येणार नाही। आता उदाहरणार्थ समजा आपण दुसरी कोणती संख्या घेतली। आता 135 भागिले 0 याची आपल्याला किंमत काढता येणार नाही, अनिश्चित असं सांगायचं आहे। ओके। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये अंशामध्ये 0 असताना त्या अपूर्णांकाची किंमत किंवा ते भागाकार काय असणार आहे। अंशामध्ये 0 असेल तर त्याची किंमत 0 असणार आहे आणि छेदामध्ये जर 0 असेल तर त्याची किंमत आपल्याला काढता येणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, असेच जे क्रिटिकल प्रॉब्लेम असतात मी तुमच्यासमोर सादर करणार आहे। तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।